तर हाय सर्वांना, कसे आहेत तुम्ही? मस्त आहे का? मी तर खूप आजारी आहे. खूप म्हणजे डायरेक्ट सलाईन लावल्या मला रात्री 2 सलाईन लावल्या, सकाळी 1 इंजेक्शन लावलं. डायरेक्ट एवढे जुलाब होत आहे, उलटी जुलाब करून बघू शकता तुम्ही माझा अवतार कसा झाला आहे. किती विकनेस येऊन गेला आहे मला, एकदम विकनेस. एक रात्र 1 दिवस पूर्ण जुलाब झाले मला, जुलाब आणि उलट्या. अजिबात पोटात अन्नाचा कण नाही आहे. आता पातळ खिचडी खायला लावली आहे. आता हर्षूचे पप्पा लसूण साफ करून देतात ते आणि फोडणी देत आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू करा. मग त्यांना सांगत आहे मी इथं बसली आहे मसाल्याचा डबा घेऊन, कारण की माणसांना काय येतं बरं का, बरोबर ना? करता तरी बिचारे. आज सुट्टी घेतली माझ्यासाठी त्यांनी. माझं तोंड बघून किती बेकार झाले ना, मी किती आजारी पडून गेली. हां, पॅन्ट टाका आता. टाका. काय होऊन गेलं काय नाही अचानक मध्ये. टाका ना पुढे. अरे मीठ बी टाका. मीठ चांगलं राहतं ना मीठ. आणि अजून टाका मग वाटलं. पातळ, एकदम पातळ बनवायचे ना. लापसी खायला लावली. लापसी गॅस द्या. ग्लास इकडे, ग्लास द्या इकडे, मी लावते नळाला. तेवढेच आहे. जरा पाणी टाक. उलटे आणि मळमळच थांबत ना, त्याच्यासाठी सकाळी गेली होती परत इंजेक्शन घ्यायला. बारीक तब्येत डायरेक्ट झटकून गेली ना माझी, एकदम बारीक होऊन गेली. रात्री सलाईन लावली होती. बघा इथं दिसू शकतं तुम्हाला, दिसत असेल ना. आंघोळ नाही आज 2 दिवसापासून. काय करता, बरंच नाही वाटत तर काय आंघोळ आणि काय नाही तर कसं राहता माझा थटारा. नुसती झोपून आहे मी, नुसती झोपून 2 दिवसापासून. काल तर दिवसभर पोटात अन्नाचा कण नव्हता. पाणी प्यायची का लगेच जुलाबला जायची, पाणी प्यायची का लगेच जुलाब जायची, लगेच उलट्या व्हायच्या. आणि काल दुपारी आमचे डॉक्टर बी नव्हते, त्यामुळे मला सायंकाळपर्यंत वेट करावा लागला. ते आमचे फॅमिली डॉक्टर आहे ना, त्यांचाच गुण लागतो मला. कारण हर्षिताला बी जेवण नव्हतं बिचारी, नुसती नाश्त्यावर होती माझी पोरगी काल. संध्याकाळी रात्री मग सलाईन लावून आली मी आणि मस्त खिचडी बनवली, तेव्हा तिने पोटभर खाल्लं. लेकरांना कसं असतं. आणि हर्षूचे पप्पा कामावरून आले, मला दवाखान्यात घेऊन गेले, बाकी कामावरले. मग त्यांनी आता बी आवरतातच आहे बिचारे. हर्षू खूप मदत करते कामाची. झालं ते उकळलं, हे पाणी हे धुवून टाकायचं. थोडेसे तांदूळ घेतले आणि डाळ घेतली, मुगाची डाळ, म्हणजे मग एकदम पातळ होईल ती मस्त. तशीच सांगितलंय डॉक्टरनी. ते कमी करून द्या गॅस, कठीण राहतं. नारळ पाणी नाही सांगितलंय मला, उलट्या होत आहे ना, त्यामुळे नारळ पाणी अजिबात पिऊ नका म्हणे. लिंबू पाणी घ्या म्हणे. लिंबू पाणी बी घेतलं थोडं थोडं. बघा कशी कामावर, कपाटात कपडे ठेवते, जसं येतं तसं करतं लेकरू. खरंच मुलगी खरंच खूप चांगली
मुलगी असणं खूप म्हणजे खूप महत्त्वाचे. बापरे, आत्ता एवढी के 6 वर्षाची, पण काल मला बरं नव्हतं, मला उलट्या व्हायच्या, अशी पाठ चोळायची, पाणी द्यायची. असे छोटे छोटे भांडे होते ना चायचे, ते धुवून टाकले. ते जेवढं होतं तिच्याकडून तेवढं केलं माझ्या पोरीने. भांडे वगैरे धुतले होते, किचन साफ केली होती. कसं का असे ना, बरोबर ना. दुसरं कोणी बाहेरचं नाही, कोणाचं दुसऱ्यांचं पोरग येतं का करायला. तसं ते म्हणता ना, आपलं गुडघ्या एवढं आणि लोकांचं डोक्या एवढं काही कामाचं नाही. आपलं तर आपलंच राहतं खरंच. बाळा बच्चा हुशार येतो ना बाल. मला बलवणे वाटत आहे ना. तिने पण कालपासून आंघोळ नाही केली. आता तिचे पप्पा तिला आंघोळ वगैरे घालणार आहे ना बाबू. आंघोळ करून घेजो मग मस्त. माझा प्याला बच्चा आहे तो हुशार. आता मम्मीने डॉक्टरला सांगितलेलं पातळ पातळ खायची, पातळ खायचंय. मग डॉक्टरांनी सांगितलंय मम्मीला. आणि मम्मीला सांगितलंय लिंबू सरबत प्यायचंय. दाखवा सरकार. राहू दे काय. आता आम्ही खिचडी खाणार. खिचडी बनते बघ, दाखवते मी तुम्हाला खिचडी कशी बनली ती. कॅप्सूल जेवणाआधीची गोळी घेत आहे. जेवणाआधीची गोळी. एवढ्या गोळी वगैरे का बरं दाखवते मी, कारण की एक दादा ते म्हणतात ती ताई तुम्ही दवाखान्यात गेल्याच नसाल, त्यामुळे ही गोळी दाखवते बरं का. आता ही जेवणाआधीची गोळी आहे. जेवण आता करणार आहे. जेवणानंतर चहा आहे तिथं, त्या बी दाखवेल. चटके लागतील. आता खाते मग. बाय बाय, टेक केअर.